काय जोगे वेदे कसाय नाणेय संजम दंसन लेसा भविया सम्मत सन्नी आहारे गुणजीवा पज्जती पाणा सन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो विसंतु परुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजू आसव्वे गहनादियेण भणिया कमेन 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग शुद्ध देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग आहे. 34 स्थान 24 स्थान 20 प्ररूपणा आपण बघतो आहे. 24 स्थान अंतर्गत आणि त्याच्यामध्ये आपलं गुणस्थानाचं प्रकरण सुरू आहे. बऱ्याच दिवसांची गॅप आपल्याला गेलेली आहे, त्यामुळे थोडस रिवाइज मध्ये आपण थोडं जाऊ. 11वं गुणस्थान तसं आपण बघतो आहे, पण 11वं गुणस्थान हे कुणाला प्राप्त होतं तर ते उपशम श्रेणी आरोहण करणाऱ्या जीवाला 11वं गुणस्थान प्राप्त होतं. आणि 11व्या गुणस्थानाची विशेषता ही आहे की याच गुणस्थानात 5ही प्रकारचे भाव संभवनीय आहे. क्षायिक भाव, औपशमिक भाव, नंतर क्षायोपक्षमिक, औदैक आणि पारिणामिक. पारिणामिक भाव तर सगळ्यांना असणार आहे, प्रश्न पारिणामिक भावाचा नाही. परंतु बऱ्याच वेळेला औपशमिक आणि क्षायिक भाव युगपद दिसत नाही. औपशमिक असेल तर क्षायिक नाही राहत, क्षायिक आहे तर औपशमिक राहत नाही. म्हणून पण इथे मात्र या गुणस्थानाचं वैशिष्ट्य हे आहे की इथे 5ही भाव एकत्रित आपल्याला पाहायला मिळतात. कसे राहतील सांगू शकता कोणी? 5ही भाव या गुणस्थानात कशा अपेक्षेने राहतील सांगू शकतो कोणी? नाना जीवांच्या अपेक्षेने राहतील. पहिल्यांदा तर एकाच जीवाच्या अपेक्षेने 5ही भाव लावायचे आपल्याला 11व्या गुणस्थानात. पहा, एखादा जीव आहे तो क्षायिक सम्यक दृष्टी झालेला आहे 4थ्या किंवा 7व्या गुणस्थान पर्यंत कुठेही. आता हा जो क्षायिक सम्यक्त्वी झालेला जीव आहे हा औपशमिक श्रेणीनी चारित्र्य प्राप्त करणार आहे. म्हणजे काय झालं, एक क्षायिक सम्यक्त्व त्याच्या जीवनात आहे, औपशमिक श्रेणी चढत आहे, म्हणून औपशमिक भाव पण त्याला असणार आहे. जेव्हा 11व्या गुणस्थानात गेला औपशमिक चारित्राची त्याला प्राप्ती झाली, म्हणजे त्याचं चारित्र असणार आहे औपशमिक चारित्र. आता या जीवाला त्याच्याजवळ असणाऱ्या ज्ञान, दर्शन, वीर्य या गुणांचा जर विचार केला तर हे भाव सगळे क्षायोपक्षमिक भाव त्याच्या जीवनात आहे. तिथे 4 क्षायोपक्षमिक ज्ञान आहे, 3 दर्शन आहे आणि 5 लब्धी आहे. हे क्षायोपक्षमिक भाव आहे. औदैक भावाच्या अपेक्षेने विचार केला तर त्याच्या जीवनात अजूनही मनुष्य गती आहे, कशाय नाही. परंतु बाकीचे जे काही भाव आहे, औदैक भाव, असिद्धत्व, हा औदैक भाव त्याच्या जीवनात आहे. गती कशाय, लिंग, मिथ्यादर्शन, ज्ञान म्हणजे औदैक अज्ञान पण इथे आहे, औदैक अज्ञान पण आहे. तर असे भाव त्याच्या जीवनात, औदैक भाव पण त्याच्या जीवनात आहे आणि पारिणामिक भाव तर त्याच्या जीवनात असणारच आहे. म्हणून एका जीवाच्या अपेक्षेने या 11व्या गुणस्थानात 5ही प्रकारचे भाव संभवनीय आहे. असं हे एक मात्र गुणस्थान आहे. बाकीच्याही गुणस्थानात आहे. जर आपण 10व्या गुणस्थानाचा विचार केला पण चारित्र्य पूर्ण नाही तिथे, औपशमिक श्रेणी आरोहण करणारा आहे तर त्या दृष्टीने आपल्याला लावता येतं. पण या ठिकाणी चारित्र्याची पूर्ती आहे, सम्यक्त्व, क्षायिक सम्यक्त्व आहे, असा हा जीव आपण या ठिकाणी घेतलेला आहे. असं हे 11व्या गुणस्थानाचं वैशिष्ट्य आहे. 11व्या गुणस्थानामध्ये आपण बंध, उदय आणि सत्व या 3ही दृष्टींनी विचार केलेला आहे. आठवत आहे? या ठिकाणी
औपशमिक सम्यक्त्व आणि औपशमिक चारित्रच अशा जीवाचा विचार करून त्याला कर्म प्रकृतींचं 148 पैकी किती सत्वात त्याच्या असू शकतात? सत्वात किती असू शकतात? किती कर्म प्रकृतीचं त्यांनी सत्व तो नष्ट करू शकतो? तो सत्व नष्ट करू शकतो फक्त 4 अनंतानुबंधी विसंयोजना केली म्हणून आणि 2 आयु, एक त्याच्या मनुष्य आयु तर भोगत आहे, देव आयु त्यांनी बांधलेली असू शकते, तिर्यंची आयु आणि नरक आयु यांचं सत्व मात्र कदापिही उपशम श्रेणी चढणाऱ्या जीवाजवळ असणार नाही. त्याच्याजवळ बद्धमान आयुचं सत्व असेल तर कोणतं राहील? त्यांनी आयु बांधलेली असेल तर त्याच्याजवळ सत्व कोणतं राहील? देवायू. देव आयुचंच राहू शकतं फक्त. बाकी कोणत्याही 3 आयुचं सत्व असणारा जीव, इव्हन त्यांनी जर नवीन मनुष्य आयु बांधली असेल तरी देखील तो व्रती संयमी बनू शकत नाही. उपशम श्रेणी तर तो चढू नाही शकत, पण व्रती संयमी देखील तो बनू शकत नाही. म्हणून देव आयु सत्वात असताना मात्र हे पॉसिबल आहे. एक तर आयुबंध झालेला नको, किंवा आयुबंध झालेला असेल तर केवळ देव आयुचाच त्याला बंध झालेला असावा. अशा तऱ्हेचे हे 11व्या गुणस्थानामध्ये सत्व आपण उपशम श्रेणी आणि औपशमिक सम्यक्त्व या दृष्टीने बघितलं. आता क्षायिक सम्यक दृष्टी आणि उपशम श्रेणी याला सत्वात आपल्याला बघताना आम्हाला दर्शन मोहनीयाच्या 3 प्रकृती याच्यातून आणखी कमी कराव्या लागतील की त्याला त्याचं सत्व असणार नाही. दर्शन मोहनीयाच्या मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती अशा रीतीने आपण 11वं गुणस्थान पूर्ण केलेलं होतं. आता आपल्याला या 11व्या गुणस्थानावरची प्रश्न बघायचे आहे, जे पुस्तकामध्ये आपल्या पेज नंबर आहे 163. काही 3च तर सांगितलं ना, क्षायिक, क्षायोपशमिक, पारिणामिक आणि अजून एक कोणतं सांगितलं ताई? औदैक. औदैक भाव. अच्छा, औदैक नाही आहे का तिथे? आहे ना, औदैक आहे. हा, हे पहा, क्षायिक गती क्षायिक पहिल्याने क्षायिक सांगितलं, मग क्षायोपशमिक सांगितलं, मग पारिणामिक आहेच. पारिणामिक आहेच. आता औदैक. औदैक मध्ये तो मनुष्य गती आहे. गती कषाय लिंग ते कशामध्ये? औदैक हे नाही मध्ये. आहे. तर हे नाही आहे, काही नाही आहे, पण मनुष्य गती आहे, औदैक ज्ञान आहे, असिद्धत्व आहे, तर हे आहे. 3च झाले ना मग. क्षायिक, क्षायोपशमिक, औदैक आणि पारिणामिक. औपशमिक चारित्र आहे ना. अच्छा, हा, चारित्र. चारित्र कोणतं आहे त्याचं? औपशमिक चारित्र आहे 11व्या गुणस्थानामध्ये. सॉरी, मध्ये टोकल्याबद्दल सॉरी. तर ठीक आहे. हो, थँक्यू. आता आपण याच्यावर प्रश्न पाहू. प्रश्न आपल्याला या पुस्तकामधले ओरिजिनल कि इस गुणस्थान के क्या क्या नाम है. 11व्या गुणस्थानाला कोणते कोणते आपण नावं देऊ शकतो? तर या गुणस्थानाला उपशांत कषाय, कारण या ठिकाणी सगळेच्या सगळे म्हणजे एकूण 25 कषाय उपशमित झालेले आहे. कषाय 25च आहे आणि दर्शन मोहनीयाच्या 3 प्रकृती 25च्या 25 कषाय या ठिकाणी उपशमित झालेले आहे. उपशमितचा अर्थ त्याच्या सत्तेमध्ये ते कर्म आहे, पण आत्ता उदयात नाही, त्याला म्हणायचं उपशम झालेलं आहे. आणि हे उपशम या ठिकाणी अनंतानुबंधी सोडून
बाकीच्या 21 प्रकृतींचं अंतरकरण रूप उपशम आहे. अंतरकरण रूप उपशम त्याला म्हणा प्रशस्त उपशम. आता प्रशस्त उपशम किंवा अंतरकरण रूप उपशम याचा अर्थ की तिथलं जे काही द्रव्य आहे या 21 कषायांचं ते त्यांनी पहिल्या स्थितीत टाकून भोगून घेतलेलं आहे किंवा वरच्या स्थितीत टाकलेला आहे. अशा प्रकारे कर्मस्थिती करून त्या ठिकाणी अंतर्मुहूर्त कालपर्यंत 25 कषायांपैकी कशाचाही उदय राहणार नाही. त्या अंतराल कालामध्ये यांनी प्रवेश केला त्यावेळेला त्याला जी आत्म्याची अनुभूती झाली ते आहे औपशमिक चारित्र. म्हणून त्या गुणस्थानाला नाव दिलं उपशांत कषाय किंवा त्याला म्हटलं उपशांत मोह. मोहनीय कर्म आहे, चारित्र मोहनीय, ते उपशमित झालेलं आहे म्हणून त्याला म्हटलं उपशांत मोह किंवा उपशांत कषाय वीतराग छद्मस्त भी कहते हैं. आणि याचं जर पूर्ण नाव आपण बघितलं तर ते उपशांत कषाय. नंतर वीतराग शब्द ठेवलेला आहे. वीतराग म्हणजे कोणत्याही प्रकारे इथे चारित्र मोहाचा उदय नाही. वीतराग याचा अर्थ त्यांनी आता कषायांना पूर्णपणे दबून टाकलेला आहे, उदयात नाही. तरी देखील ते कोण आहे अजून छद्मस्थ. म्हणजे त्यांच्या जवळ जर ज्ञान आणि दर्शनाचा विचार केला तर क्षायोपक्षमिकच ज्ञान आणि क्षायोपक्षमिकच दर्शन आहे. म्हणजे मतिश्रुत अवधी म्हण पर्याय ही ज्ञान असू शकतात आणि चक्षु अचक्षु अवधी ही दर्शन असू शकतात. म्हणून त्यांना म्हणायचं छद्मस्त. आता पुढचा प्रश्न, इस गुणस्थान को उपशांत कषाय वीतराग छद्मस्त क्यों कहते हैं? प्रश्न तोच आलेला आहे. उपशांत कषाय जिनकी सकल कषाये उपशांत हो गई वे उपशांत कषाय है. वीतराग जिनका राग नष्ट हो गया, जहां राग द्वेष मात्र नहीं है उन्हें वीतराग कहते हैं. आणि छद्मस्त, छद्म याचा अर्थ आहे ज्ञानावरण आणि दर्शनावरण कर्माला छद्म म्हटल्या जातं आणि जो उसके साथ रहते हैं उन्हें छद्मस्त कहते हैं. इसीलिए इस गुणस्थान को उपशांत कषाय वीतराग छद्मस्त कहते हैं. छद्मस्त किसे कहते हैं? छद्म शब्द से ज्ञानावरण और दर्शनावरण ये कहे जाते रहते हैं वे छद्मस्त है. अर्थात जिस घाती कर्म समूह के कारण जीव चारों गतियों में संसरण करते हैं वह घाती कर्म समूह संसार है और उसमें रहने वाले जीव संसारस्थ या छद्मस्त कहते हैं. और छद्मस्त 4 प्रकार के होते हैं. छद्मस्त जीव जे आहे हे 4 प्रकारचे आहे. सम्यक्त्व से रहित छद्मस्त. पहिल्यांदा तर सांगितलं कॅटेगरी त्यांच्या केलेल्या आहे छद्मस्त जीवांच्या. पहिल्यांदा सांगितलं की ज्यांना सम्यक्त्वाची प्राप्ती झालेली नाही तेही छद्मस्त आहे. म्हणजे हे जीव कोणते राहतील? पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या गुणस्थानातले. जोपर्यंत सम्यक्त्व होत नाही तोपर्यंत. दुसरं सांगितलं सराग सम्यक छद्मस्त की रागासहित आहे. राग आहे म्हणजे अजून दर्शन मोह गेलं, पण चारित्र मोह ज्याच्या जीवनात विद्यमान आहे त्यांना म्हणायचं सरागी. ते कोण आहे? तर 4थे से 10वे गुणस्थान तक. कारण 10व्या गुणस्थानापर्यंत जोपर्यंत संज्वलनचा सूक्ष्म लोभ उदयात आहे तोपर्यंत जीवांना सरागी म्हटल्या जातं. मोह गेला म्हणजे दर्शन मोहनीय गेलं पण चारित्र मोहन विद्यमान आहे असे जीव जे घेतले ते सराग छद्मस्त. तिसरं वितराग छद्मस्त जो 11वें और 12वें गुणस्थान वरती मुनिराज आहे. आणि कृतकृत्य छद्मस्त कि 12वें गुणस्थान वरती मुनिराज के अंतिम कांडक के पतित होने पर उसको कृतकृत्य छद्मस्त कहा जाता है. जैसा कि क्षपणासार में कहा है
चरिमे खंडे पडिदेक दकरणी ज्योती भन्नदे ऐसा. म्हणजे चरमखंडा शेवटचा समय तोपर्यंत त्यांना छद्मस्त अशी संज्ञा. अंतिम कांडक ज्या वेळेला आता पतित झाला म्हणजे आता काहीही नाही, अंतिम कांडकानंतर ते निश्चितपणे पूर्णतः सर्वज्ञ बनणार आहे. त्याच्या आधीची जी दशा आहे त्यांना कृतकृत्य छद्मस्त म्हटलं. आपण कृतकृत्य कोणतं नाव ऐकलेलं आहे? कृतकृत्य वेदक म्हटलेलं आहे. कुठे म्हटलेलं आहे कृतकृत्य वेदक? क्षायोपक्ष सम्यक्त्वासाठी आपण हा शब्द वापरतो नेहमी की कृतकृत्य वेदक. कृतकृत्य वेदक याचा अर्थ की ज्याच्या सत्तेमध्ये आता फक्त सम्यक प्रकृती राहिली आहे, बाकी मिथ्यात्व आणि सम्यक मिथ्यात्व ज्याच्या जीवनातून संपलेली आहे त्याला कृतकृत्य वेदक म्हटलं जातं. आणि हा जीव नियमाने क्षायिक सम्यक्त्वाला प्राप्त करतो. त्याप्रमाणे या ठिकाणी देखील कृतकृत्य छद्मस्त त्या जीवाला म्हटलं जातं की ज्याच्या जीवनात आता अंतिम कांडक उदयात येऊन निर्जरित होणार आहे. त्या जीवाला की त्याचा होणारच आहे ते कार्य संपन्न, आणि त्या जीवाला त्या ठिकाणी कृतकृत्य छद्मस्त ही संज्ञा दिली जाते. इस गुणस्थान वर्ती को अकषाई क्यों कहा गया? उपशांत कषाय गुणस्थान वर्ती जीवों के कषाय के उदय के अभाव की अपेक्षा उसमें कषायों से रहितपणा अर्थात अकषाय भाव बन जाता है. उपशांत गुणस्थानवरती हा जीव आहे आणि कषायाच्या उदयाचा त्या ठिकाणी अभाव आहे. कषायांचा अनुदय आहे. एक अंतर्मुहूर्त कालासाठी का होईना, पण त्याच्या जीवनात आता चारित्र्य मोहनीय कर्माचा एकही निषेध उदयात नाही. म्हणून तेवढ्या काळपर्यंत त्याला काय म्हटलेलं आहे तर अकषायी म्हटलेलं आहे. 11वें गुणस्थान में केवल दर्शन क्यों नहीं होता? आता 11व्या गुणस्थानात जर ते वितरागी बनले आहे तर वितरागी बनले तर त्यांना केवल दर्शन केवल ज्ञानाची प्राप्ती का होत नाही? प्रश्न आलेला आहे लक्षात. 11वें गुणस्थान वाले वितरागी है, फिर भी उनके केवल दर्शन का विरोधी कारण दर्शनावरण कर्म का उदय पाया जाता है. कारण कर्म त्यावेळेला दर्शनावरण कर्माचा उदय त्याच्या जीवनात आहेच, ज्ञानावरण कर्माचा उदय आहेच, नंतर अंतरायापैकी वीर्यांतराय कर्माचा उदय त्या ठिकाणी आहेच. त्यामुळे या 3 गुणांची त्याची पूर्तता झालेली नाही. ज्ञानावरण कर्माच्या उदयामध्ये अजूनही औदैक अज्ञान आहे, बरोबर. दर्शनावरण कर्माच्या उदयात अजूनही त्याच्या जीवनात औदैक अदर्शन आहे. हा भात औदैक भावात आपण लावत नाही, फक्त औदैक अज्ञान लावतो. पण बारीक विवक्षा पहा. ही विवक्षा बघताना जोपर्यंत केवल दर्शनाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत प्रत्येकाच्या जीवनात औदैक अदर्शन पण आहे. जोपर्यंत अंतराय कर्माच्या पूर्ण क्षय होत नाही तोपर्यंत सामर्थ्यामध्ये वीर्यामध्ये काही ना काही कमतरता आहेच. म्हणून औदैक अशा प्रकारची बलहीनता ही पण जीवनात दिसतेच आहे. फक्त याला आपण ठळक रूपाने सांगितलं नाही, एक औदैक अज्ञान सांगून त्या ठिकाणी हे 3ही गर्भित केल्या जातात. म्हणून हे 3ही प्रकारचे अपूर्णता, ही 3ही गोष्टींची अपूर्णता अजूनही जीवनामध्ये त्यांच्या दिसते. मनपर्यय ज्ञान असलं तरी मनपर्यय ज्ञान कसं आहे? कोणत्या कर्माच्या क्षयोक्षमात ते होते आहे? मनपर्यय ज्ञान कोणत्या कर्माच्या क्षयोक्षमात मनपर्यय ज्ञान दिसतं होतं? मनपर्यय ज्ञानावरण
मनपर्यय ज्ञानावरण कर्माच्या क्षयोपशमात. आणि क्षयोपशमामध्ये आपण कोणती गोष्ट एक महत्वाची सांगतो की जरी सर्वघाती स्पर्धकांचा काय आहे अनुदय, पहिल्यांदा उदयाभावी क्षय, नंतर अनुदय, सद्वस्तारूप उपशम आणि देशघाती स्पर्धकांचा उदय है ना. देशघाती स्पर्धकांचा उदयानी कार्य काय केलेलं आहे किंवा देशघाती स्पर्धकांचा उदय काय कार्य करतं. म्हणजे कोणत्याही कर्माचा उदय जिथे आहे तिथे आमची शक्ती प्रतिबंधित झालेली आहे, तिथे आमच्या शक्तीला अडथळा आलेला आहे, तिथे आमच्या शक्तीमध्ये न्यूनता आहे. ज्ञानावरण कर्माचा उदय जसा आहे तर आमचं ते ज्ञान अप्रगट आहे. दर्शनावरणाच्या कर्माच्या उदयात आमचं अवलोकन सामर्थ्य जे आहे ते पूर्णपणे प्रगट नाही. आणि वीर्यांतराय कर्माच्या क्षयोपशमामुळे आमचं सामर्थ्य पूर्णपणे प्रगट झालेलं नाही. हे कार्य त्या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. म्हणून 11वें गुणस्थान वाले वितरागी है, फिर तो उसके केवल दर्शन का विरोधी कारण दर्शनावरण कर्मा का उदय पाया जाता है. इसीलिए उनके केवल दर्शन नहीं होता. केवल दर्शनावरण कर्म के निर्मूल नाश होने पर केवल दर्शन प्रकट होता है. उपशांत कषाय गुणस्थान तो मोहनीय कर्म के उपशम से होता है. फिर वहां क्षायिक सम्यक्त्व कैसे हो सकता है. प्रश्न लक्षात आला. आता आपण हा प्रश्न पाहिला की उपशांत कषाय गुणस्थान मोहनीय कर्माच्या उपशमानी होते. मग त्या ठिकाणी क्षायिक सम्यक्त्व कसं असू शकतं असा प्रश्न आहे. चारित्र मोहनीय की 21 प्रकृतियों का उपशम होने पर उपशांत कषाय गुणस्थान उत्पन्न होता है और क्षायिक सम्यक्त्व दर्शन मोहनीय की मिथ्यात्वादी 3 प्रकृतियों तथा अनंतानुबंधी 4 के क्षय से होता है. अर्थात 11वां गुणस्थान चारित्र मोह की अपेक्षा से होता है. इसीलिए वहां क्षायिक सम्यक्त्व होने में कोई बाधा नहीं है. कारण 2 कर्म प्रकृती अलग आहे. सम्यक्त्वाचा घात करणाऱ्या ज्या कर्म प्रकृती आहे त्या प्रामुख्याने दर्शन मोहनीय आणि अनंतानुबंधी चतुष्क आहे. आणि या 7 प्रकृतींचा क्षय झाला की क्षायिक सम्यक दर्शनाची प्राप्ती होते आणि असा हा जीव उपशम श्रेणी आरोहण करू शकतो. उपशम श्रेणी आरोहण करण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत होतात. एक तर त्याचं 3 संवहनापैकी एक संवहन असेल, म्हणजे वज्र ऋषभ नाराज नसेल आणि 2 असतील तरीही त्याला उपशम श्रेणी आरोहण करावी लागते. कारण वज्र ऋषभ नाराज संवहनवालाच फक्त शपक श्रेणी आरोहण करू शकतो. अनेक गोष्टी त्या ठिकाणी उपशम श्रेणीनीच का चढला यासाठी कारणीभूत आहे. आता प्रश्न पुढचा, क्या 11वें गुणस्थान में प्रथमोपशम एवं द्वितीयोपशम दोनों सम्यक्त्व होते हैं. पहिल्यांदा तर प्रथमोपशम सम्यक्त्व कशाला म्हणतात हे लक्षात घ्या. कशाला म्हणायचं प्रथमोपशम सम्यक्त्व? मिथ्यात्व असताना म्हणजे असल्यावर पहिल्यांदा जेव्हा होते त्याला मिथ्यात्व असताना पहिल्यांदा होत. समजा एखाद्या जीवाला थोडं बरोबर सांगितलं. मिथ्यात्व गुणस्थानात ज्या सम्यक दर्शनाची मिथ्यात्व गुणस्थानातून ज्या सम्यक्त्वाची प्राप्ती होते त्याला म्हणायचं प्रथमोपशम सम्यक्त्व. जर आम्ही प्रथमोपशम सम्यक्त्व म्हटलं आणि पहिल्यांदा जे सम्यक्त्व झालं ते प्रथमोपशम अशी जर व्याख्या आमच्या मनात असेल तर ती चुकीची आहे. प्रथमोपशम सम्यक्त्व कितीतरी वेळा जीवाला प्राप्त होऊ शकतं. आवश्यक नाही
की एकचदा प्राप्त होईल म्हणून पहिल्यांदा प्राप्त झालं ते प्रथमोपशम आणि दुसऱ्यांदा प्राप्त झालं ते द्वितीयोपशम, असं त्या ठिकाणी अजिबात नाही. मिथ्यात्व गुणस्थानातून म्हणजे पहिल्या गुणस्थानातून ज्या सम्यक्त्वाची प्राप्ती झालेली आहे त्याला प्रथमोपशम सम्यक्त्व म्हणायचं. आणि प्रथमोपशम सम्यक्त्व हे चौथ्या गुणस्थान पासून 7व्या गुणस्थान पर्यंत असू शकतं. मात्र द्वितीयोपशम सम्यक्त्व हे फक्त 7 पासून पुढच्या गुणस्थानात आहे आणि उतरताना 4थ्यापर्यंत तो जीव येऊ शकतो. आणि द्वितीयोपशम सम्यक्त्व म्हटलं की लक्षात घ्यायचं की हा जीव आता मुनी असणार आहे. मुनी अवस्थेमध्येच म्हणजे ज्याचं क्षायोपक्षमिक सम्यक्त्व आहे त्या सम्यक्त्वातून जे सम्यक्त्व प्राप्त होतं ते द्वितीयोपशम आहे. पहिल्यांदा तर ही क्लॅरिटी मनामध्ये ठेवा की मिथ्यात्व गुणस्थानातून जे सम्यक्त्व प्राप्त होईल ते प्रथमोपशम आणि क्षायोपक्षमिक सम्यक्त्वातून जे सम्यक्त्व तो प्राप्त करतो ते द्वितीयोपशम सम्यक्त्व आहे. दुसरा फरक कोणता सांगता येईल? प्रथमोपशम सम्यक्त्व 4ही गतीतील संज्ञी पंचेंद्रिय जीवांना प्राप्त होऊ शकतो. 4ही गतीतील. नरक गतीमध्ये किती नरकापर्यंत सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकते? किती नरकापर्यंत सम्यक्त्व? 7ही नरकांपर्यंत सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकतं. फक्त काय सांगितली कंडिशन? संज्ञी पंचेंद्रिय पाहिजे, पर्याप्तक, हे सांगितलं. मग आता 4ही गतीतील जीवांना प्रथमोपशम सम्यक्त्व होऊ शकतं. भवनत्रिकामध्ये प्रथमोपशम सम्यक्त्व होऊ शकतं का? भवनत्रिक देव, व्यंतरवासी, भवनवासी, ज्योतिषवासी यांना प्रथमोपशम सम्यक्त्व होऊ शकतं का? होऊ शकतं. तिथे बाधा नाही. त्या पर्यायीमध्ये गेल्यानंतर पर्याप्तक झाल्यावर त्याला तिथे सम्यक्त्वाची प्राप्ती, प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकते. तिर्यंच गतीतील जीव, आता इथे प्रश्न थोडा विचार करायचा आहे. तिर्यंच गतीतील जीवाला तो सम्मूर्छन असेल तर प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकते का? नाही. चौथी पंचेंद्रिय आहे. हा, तिथे गर्भच सम्मूर्छन पाहिजे. असेल, हा गर्भच पाहिजे. त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं तिर्यंच गतीतील सम्मूर्छन जीवाला प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती नाही होऊ शकत. त्याला होईल, क्षायोपशमिक होऊ शकतं, पण प्रथमोपशम नाही होणार. प्रथमोपशमासाठी परत नंतरची कंडिशन सांगितली, तो गर्भज असला पाहिजे. आता मनुष्य गतीतील जीव आहे, भोगभूमीतला आहे, त्याला तिथे प्रथमोपशम होऊ शकतं का? नाही होणार. होते, होऊ शकतं. आता मग तो गर्भच नाहीये. गर्भच आहे ना, भोगभूमीतला जीव गर्भच आहे, गर्भच त्याचा गर्भजन्म आहे. भोगभूमीतील जीवांचा गर्भच जन्म आहे. त्यामुळे तिथे होऊ शकतं. तिर्यंच गतीतील जीवांना तिथल्या तिर्यंच गतीतील जीव ही गर्भज आहे, तिथे पण होऊ शकतं. म्हणजे सम्यक्त्व होण्यासाठी कोणत्याही गतीचा अडथळा नाही. 4ही गतीतील फक्त संज्ञी पंचेंद्रिय, तिर्यंच असेल तर संज्ञी पंचेंद्रिय लागेल आणि जर तो गर्भज लागेल, तिर्यंच्यामध्ये विशेष लावायचं, गर्भज लागेल तर प्रथमोपशम सम्यक्त्व होऊ शकतं. आणि द्वितीयोपशम सम्यक्त्व हे फक्त मनुष्य गतीतील जीवांनाच होऊ शकतं. हा दुसरा फरक त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. म्हणून प्रथमोपशम आणि द्वितीयोपशम सम्यक्त्वाची कल्पना पहिल्यांदा मनात पक्की असू द्या. आता प्रश्न विचारलेला आहे की 11व्या गुणस्थानामध्ये
प्रथमोपशम आणि द्वितीयोपशम दोन्ही सम्यक्त्व असतात का? नाही. उत्तर काय राहील? नाही. 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 कारण प्रथमोपशम 4 ते 7 पर्यंत म्हणजे हा असतात गुणस्थान आणि असं द्वितीयोपशम 8 पासून 11 सातपासून पर्यंत. 7 सात पासून 11. पासून आणि उतरताना मात्र तो 4थ्यापर्यंत खाली असू शकतो. जाऊ शकतो. म्हणजे 4 ते 11 सांगितल्या जातात, पण ही विवक्षा लावायची की प्राप्त तर 7व्यात होणार आहे आणि उतरताना मात्र तो 4थ्यापर्यंत पण त्याचं द्वितीयोपशम सम्यक्त्व कायम राहू शकणार आहे. आणखी तिसरा फरक जर प्रथमोपशम आणि द्वितीयोपशम सम्यक्त्वात पाहायचा असेल तर प्रथमोपशम सम्यक्त्वात जीवाचं मरण होत नाही. द्वितीयोपशम सम्यक्त्वात जीवाचं मरण होऊ शकतं, पण मरण करणारा जीव निश्चितपणे देव पर्यंतच जाणारा असतो. तिसरा फरक तिसरा आपण पाहिला ना, त्याच्यामधला हा तिसरा फरक लक्षात घ्या. म्हणून आता उपशम श्रेणी म्हणून 11वें गुणस्थान में 2 द्वितीयोपशम सम्यक्त्व किती वेळा होते एका जीवाला? किती वेळा जास्तीत जास्त होऊ शकते? द्वितीयोपशम सम्यक्त्व 4 वेळा व्हायला काही नाही, बाधा ते नाहीये. तर प्रथमोपशम श्रेणीचा आहे अर्थ 4 वेळा. प्रथमोपशम 4 वेळा होते. नाही नाही पण नाही नाही श्रेणीचा 4 वेळा. प्रथमोपशम 4 वेळा नाही. प्रथमोपशम तर किती वेळा? अधिक से अधिक 4 वेळा आणि नाही. एका भावात 2 वेळा. द्वितीयोपशमासाठी, प्रथमोपशमासाठी नाही. नाही. द्वितीयोपशमासाठी एका भवात जास्तीत जास्त 2 वेळा आणि पूर्ण भवामध्ये भवभवांतरी 4 वेळा. ओके. द्वितीयोपशमासाठी. अच्छा. आणि प्रथमोपशम सम्यक्त्व हे कितीतरी वेळा जीवाला होणार आहे. पल्ल्याच्या असंख्यात्वा भाग व्यतीत झाल्यानंतर त्याचे ते जे काही त्यांनी पहिल्यांदाच कर्म बांधलेले असेल आणि सत्ता निर्माण झाली असेल, ती सत्ता संपली की हा प्रथमोपशम परत करू शकतो. आता चढू शकतो का हा प्रश्न आहे. 11व्या गुणस्थानात उत्तर सांगितलं नाही. 11वें गुणस्थान वे दोनों उपशम सम्यक्त्व नहीं होते है. दूसरं सांगितलं द्वितीयोपशम सम्यक्त्व वाला ही श्रेणी आरोहण करता है, क्योंकि द्वितीयोपशम सम्यक्त्व को अप्रमत्त संयत गुणस्थान से उत्पन्न करके, म्हणजे या ठिकाणी प्राप्त होतं अप्रमत्त संयत म्हणजे 7व्या गुणस्थानात प्राप्त करून उपशांत कषाय गुणस्थान तक जाकर फिर नीचे उतरते हुए असंयत गुणस्थान तक आता है. म्हणजे याचा अर्थ त्याला 7व्या गुणस्थानामध्ये त्याचा जो सातिशय अप्रमत्त गुणस्थान आहे, भाग आहे 7व्याचा दुसरा भाग, त्या गुणस्थानात त्याला द्वितीयोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती करावी लागते आणि त्यानंतर तो त्याच ठिकाणी श्रेणी आरोहण करण्यासाठी तत्पर बनतो. अधप्रवृत्तकरण परिणाम तिथे होतात. नंतर अपूर्वकरण, अनिवृत्तीकरण, सूक्ष्म सांपराय आणि नंतर 11व्या गुणस्थानापर्यंत तो उपशम श्रेणी आणि द्वितीयोपशम सम्यक्त्व घेऊन आरोहण करू शकतो. आणि याच क्रमाने परत तो 7व्या पर्यंत वापस येईल, स्वस्थान अप्रमत्त पर्यंत. त्यातून परत 6व्यात वापस येईल खाली जर पतित व्हायचं असेल तर. यदा कदाचित पतित झाला नाही तर परत त्याचं 6वं आणि 7वं गुणस्थान राहील त्या ठिकाणी विद्यमान. पण जर तो पतित झाला तर 6व्यात पडेल पहिल्यांदा, नंतर जसा कर्माचा उदय असेल त्यानुसार त्याचं गुणस्थान बदलेल. 5व्यात, 4थ्यात किंवा पहिल्यात अशा रीतीने तो जाऊ शकतो. असं हे द्वितीयोपशम सम्यक्त्व आहे. पण 4थ्यात आल्यानंतर त्याचं सम्यक्त्व त्या ठिकाणी राहणार नाही. 4थ्यानंतर खाली आल्यानंतर द्वितीयोपशम सम्यक्त्वाचा त्याचा काळ संपेल, तो तिथे राहणार नाही. बाकीचं प्रकरण आपण उद्याला बघू. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक,
सोजिनवाणी मस्तक नमो सदा देतम हो. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सव्वसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.